हे 30 खाटचं हॉस्पिटल ज्यावेळेला प्रस्ताव करायचा ठरला त्यावेळेला जनरलमध्ये गेलो आम्ही, पण जनरलमध्ये गेल्यानंतर आम्हाला समजलं की ह्यातून जनरलमधून पैसे मिळणार नाहीये. तसा पीए जरा आमचा चाणाक्ष असल्या कारणानं तेव्हा म्हटलं भाऊ आपण अनुशेषात जाऊया. पण महाराष्ट्र शासनानं अनुशेषामध्ये महाराष्ट्रातली काही ठराविक गाव घेतलेली आहे. आम्ही ती लिस्ट काढली, कुठली कुठली गाव आहे बघितली, त्यामध्ये आमचं बेळकी गाव मिळालं आणि तो प्रस्ताव टाकला. अनुशेषामध्ये पैसे भरपूर असतात शिल्लक राहिलेले असतात, असे जनरलमध्ये तुमच्याकडे पैसे खूप कमी होतात. आणि हा प्रस्ताव टाकला आणि हा प्रस्ताव त्यावेळेला मला वाटतं 2-3 वर्ष 4 वर्ष झालेला हा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यावेळी आम्हाला 16 कोटी रुपये आम्हाला ह्यावेळी त्यावेळी मिळाले. आम्हाला एका छोट्याशा गावामध्ये ग्रामीण रुग्णालय एवढं मोठं उभं राहतं. आज सलगरमध्ये पण आपल्याकडे उपकेंद्र उभा केला आपण, पीएचसी ना, पीएचसी उभा केली. तसं आपण आरगला पण आपण रुग्णालय उभं केलं. आणि ह्या पद्धतीनं ही रुग्ण सेवका ही तर सगळे आपल्याला व्यवस्थित करण्याचं आपल्याला आपलं शासन होतं त्यावेळी आपल्याला ते भाग्य मिळालं. आता हे सगळं करत असताना सगळं फुलफिल झालं असं नाहीये. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की काय कमी असेल ते आम्ही फुलफिल करू, काय असेल त्यांनी मागणी करायची, मागणी केल्यानंतर आणखी ते मिळणार आहे, सगळं झालं. पण माझी मॅडम एक विनंती आपल्याला की आमचं हे हॉस्पिटल झालं, पण हॉस्पिटलचे डॉक्टर्स नर्सेस आणि स्टाफ राहण्यासाठी आमच्याकडे क्वार्टर्स नाहीये. त्यासाठी 6 कोटीचा प्रस्ताव माझा मंत्रालयात आहे आणि तेवढे 6 कोटी आम्हाला दिले की आमच्याकडे जागा उपलब्ध आहे आणि त्या जागेच्या माध्यमातून आम्हाला स्टाफ क्वार्टर्स आणि सगळ्या डॉक्टर्स क्वार्टर्स जर मिळाल्या तर इथे रहिवासी डॉक्टर होतील, रहिवासी नर्सेस होतील. त्यामुळे इमर्जन्सी कधी आली कुठं आली तर डॉक्टर तिथं उपलब्ध होईल. त्या दृष्टिकोनातून थोडंसं आम्हाला माध्यम दिलं तर, आणि ते अनुशेषांमधून घ्यायचं, त्याला काही स्पेशल फंड द्यायचा नाही. अनुशेषण फंड आपल्याकडे आहे तर त्या अनुशेषणामधून आपल्याला पैसे मिळाले तर हे आमच्या क्वार्टर्सवर आपल्या ह्या तयार होतील. मगाशी सांगितलं की परवाच सभागृहात झालं होतं की गावापासून 5 किलोमीटर अंतराच्या बाहेर दुसरं रुग्णालय द्यायचं आणि प्रत्येक गावाला तसं रुग्णालय व्हायला पाहिजे. पण आज आपण संतोषवाडला पण केलं, आपण इथे झालं आपलं. त्यामुळे हे कॅटेगरी आपण पहिलाच तयार केला. सलगरला केलं तसं आपण चाबुसवाडला पण केलं. अशा बऱ्याच गावातून आम्ही 5 किलोमीटरच्या अंतराच्या आत बाहेर थोडस वहिनी काय व्हायचं, सरळ गेलं की 4.5 किलो भरायचं. मग आम्ही गावाला वळसा घालून जायचं 5 किलोमीटर द्या. बरोबर ना, आपल्याला काम करायचंय, कसं करायचं तर त्या माध्यमातून आपण करायला पाहिजे. लोकांची मागणी आहे तिथं आणि आरोग्यासाठी आपल्याला ते करायचं. तर ह्या दृष्टिकोनातून हे करत असताना खूप आनंद होतोय की आज एवढी मोठी वास्तू आम्ही असू नसू पण ही वास्तू कायमची इथं राहिली, आरोग्य झालं, इथं सगळं तयार झालं. त्या 30-35 गावासाठी ही मोठी सुविधा तयार झाली. त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल आहे. इथं काय उपचार थोडा कमी पडला तर आपण सिव्हिल हॉस्पिटल अटॅच करू शकतो ताबडतोब. पण प्रथम उपचार इथं व्यवस्थित झाला तर निश्चितच त्या रुग्णाला जीवदान मिळेल अशी मला विश्वास वाटतो. तर ह्या दृष्टिकोनातून हे काम करण्याचे होतं. हा उद्घाटन घ्यायचं, मग अशी मध्यंतरी कदम डॉक्टर आले माझ्याकडे, आपण ते उद्घाटन घ्यायचं, सगळं तयार झालंय. मॅडम लवकर उद्घाटन घेतलं तर त्याचं मेंटेनन्स होत नाही. मग आणि जर वेळ लागला उद्घाटनाला तर मग त्यामध्ये त्याचं मेंटेनन्स निघत राहतं. त्यामुळे आता हे टायमात उद्घाटन झालं, टायमात रुग्णालय तयार झालं आणि ह्या रुग्णालयाची सुखसोयी इथल्या 35-40 गावांना इथं मिळाली. ह्याच्यापेक्षा आनंद मोठा काय आहे. आणि निश्चित असा हा हायवे गेलाय, ऍक्सिडेंट होत असतात, गरिबी असते, सर्पदोष असतो, कुत्री चावतात, काय लय बरंच काय घडतं. तर त्या दृष्टिकोनातून डॉक्टरना मी सांगितलं ही औषधं सगळी आपल्याकडे उपलब्ध पाहिजेत. इथून पुढं मला फोन आला पाहिजे की आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये हे नाही असं नको व्हायला. जेवढ्या आपल्या कक्षेत आहे त्या सुविधा सगळ्या आपण तिथं दिल्या पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे. ही इमारत उभा करण्यासाठी सगळ्यांचं श्रेय आहे. मॅडम गावानं हे उद्घाटन, हे रुग्णालय आपल्याला मिळालं, गावाने येऊन पण पाणी मारलेलं आहे. काही वेळेला कार्यकर्त्यांनी येऊन पाणी मारलं त्याच्यावर. अशा पद्धतीत हे काम चालू झालं. आज हे रुग्णालय आपल्याला उपलब्ध झालं. परवा दिवशी मंत्रालयात आम्ही विचार केला, पाऊस पडायला वरती खूप, पण खाली पाऊस नाही आपल्याकडे. जत नाही, कवठेमंकाळ नाही, मिरज पूर्व भाग नाहीये, खानापूर आटपाडी नाहीये, तिथं तासगाव पूर्व नाहीये, सांगोला मंगळवेढा पाणी नाहीये. आपण पाणी तर नदी भरून चाललं.
उद्या पाणी वर पाऊस पडायचा बंद झाला, नदी आटली तर पणा हे पाणी फुकट गेलं असं होईल. त्या पद्धतीनं आम्ही आपले मुख्यमंत्री यांना मी विनंती केली, देवभाऊ आम्हाला हे पाणी जर आम्हाला आता उचलून दिलं तर आमच्या ह्या दुष्काळ भागाला चांगला उपयोग पडेल. एक मिनिट वेळ न लावता त्यांनी राधाकृष्ण विखेंना सांगितलं की हे पाणी सोडायची व्यवस्था करा. तिने सांगितलं 10 कोटी MSCBचे बाकी आहेत, त्यामुळे MSCB कनेक्शन जोडणार नाहीये, ते तुमच्या स्वनिधीतून भरा असा आदेश केला. आणि त्याच दिवशी 10 कोटी रुपये हे स्वनिधीतून MSCBला भरले. त्याच संध्याकाळी आपले पंप आपण चालू केले. आता जेवढं पाणी आहे तेवढं उपसायचं, आपल्याला पाणी प्यायला ठेवायचं आहे. बाकी शेतीला जेवढं जाईल तेवढं जाईल, किती टिकेल काय टिकेल हे मला माहित नाही. त्या दृष्टीनं पाणीही चालू केलं आपण. मॅडम, ह्या गावाला जवळजवळ ह्या गावाला मी इथं आमदार 2009 साली झालो. 4 टर्म झाल्या माझी, 4थी टर्म चालू आहे माझी. ह्याच्या अगोदरची जतची एक टर्म माझी झाली होती. पहिलं कमळ जत मध्ये खुललं, पुन्हा जिल्ह्यात सगळी कमळ झालं बघा. ते मागं उगलेली सगळी कमळ आहे, पुढे उगलेली कमळ आहे. अभिमानानं सांगू वाटतं की आतापर्यंत ह्या गावला जवळजवळ मी 53 कोटी 21 लाख रुपये दिलेले आहेत. कुणाला डाऊट असेल तिने माझ्याकडे यावं. गावची कामोची लिस्ट आपण घ्यावी, बेरीज मारावी, टोटल करावी. त्या पद्धतीने आपल्याला निश्चितच कुठेही मोठेपणानं बोलणं हा विषय नाही आहे. पण जे प्रॅक्टिकल आहे, आताही माझ्या हातामध्ये लिस्ट आहे, कुणाला बघायचं असेल तर आपण लिस्ट बघू शकता. ह्या गावची कामं किती झाली, कशी झाली. आता विकास करायचा आहे. गावातले हेवे देवे सोडून द्या, मी त्याला लक्ष देत नाहीये. पण गावचा विकास असेल तर सगळ्यांनी आपली पादत्रानं बाहेर ठेवायला पाहिजे. तर आपण विकासाला खांद्याला खांदा लावला पाहिजे आणि आपल्या गावचा विकास करून घ्यायला पाहिजे. जुनी लोक आहेत तिथे बसलेले. एक 15-16 वर्षाच्या अगोदरचं आमचं विळंगी कसं होतं, आता विळंगी कसं झालंय, फरक पडला की नाही? पडलाय ना, अजून फरक होणार आहे. मॅडम, आरोग्य झालं, तिथं मंदिरं झाली सगळी. मॅडम, आरोग्य झालं, मंदिरं झाली, रस्ते झाले, तिथलं काय काम जवळजवळ बाकी नाही. मग तुम्हाला सांगितलं की मी आता पुढल्या स्टेजला चाललोय. माझी गावं मागणीमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत, त्यासाठी मागणीमुक्त करायच्या मार्गावर आहेत. कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, काय बोलायचं ज्ञान आहे, कोण त्यांना शिकवतं, शिकवणाऱ्याला तर ज्ञान आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अंमलात केलं तर ते सोडून द्या. आपल्याला सगळ्यांना विकास करायचा आहे. आपलं ध्येय विकासाचं आहे, गोरगरिबांची सेवा करायची, ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा. मॅडम, आपण आलात, खूप बरं वाटलं. कारण ह्या भागात तुम्ही कधी येत नाही सा. पण मला म्हणजे सांगली जिल्ह्याला यायचं आहे, मी येणार. आणि आज तुम्ही आला, आज तुम्ही तुमच्या हस्ते ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. ह्या दृष्टिकोनातून आज सुंदर असा विकास, एक शोभा, गावची शोभा वाढवली, विकासात भर पडणारी आणि देखण्या गावासाठी शोभा वाढणारी ही हॉस्पिटल इथं सुंदर उभा राहील. हे अभिमानाची गोष्ट आहे. एवढ्या ग्रामीण भागात, एवढ्या छोट्या छोट्या गावामध्ये एक असं हॉस्पिटल उभा राहतं, हे मला वाटतं तुम्ही सर कधी अपेक्षित धरलं नव्हतं, पण हे झालं. आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम आमच्या पाठीशी राहिलं, म्हणून हे झालं. पुढं काय वेळ माहित नाहीये, पण ह्या गावचा विकास 100% पूर्ण करण्याचे अजून माझ्याकडे 3 वर्ष 2 वर्ष बाकी आहेत. 3 वर्ष बाकी आहेत अजून माझ्याकडे. त्यामुळे चिंता करू नका. काल कोणीतरी प्रेरणा केली की मतदान दिलं मग गावाला पाहिजे. माझा मतदानचा विषय नाही, ती निवडणूक झाली, गंगेला मिळाली. पण माझ्या गावचा विकास, बेळंकीचा गावचा विकास थांबणार नाही. लागल तो पैसा आपण द्यायला तयार आहोत. ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी काम करायचं. राजकारण होतं काय, राजकारण असतात तर आमदारकी असते, आमदारकाला इथं 80-85% मतदान होतं इथं. पण स्थानिक सच्च्या निवडणूक लागतात त्यावेळी मग ते बांधाचं हुमऱ्याचं लागतं. तो मला असा बोलवतो, तो मला तसा बोलवतो, ह्यो माझ्या लग्नाला आला नाही, ह्यो माझ्या बारशाला गेला नाही, बांधावा चालू होतं, मतदान तुटतं. त्यामुळे त्यावर लक्ष मी देत नाहीये. आयत्या पिठावर पोळ्या रेगोट्या मारणारे, पोळ्या भाजणारे इथं भरपूर आहेत. तशी त्याचा विचार मी करत नाही. विकास करायचा आपल्याला, आणि विकासाला कुठेही कमी पडणार नाही ह्याची मी ग्वाही देतो आपल्याला. मॅडम, आपण आलात, इथला लोकप्रति म्हणून आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि निश्चितच जेवढी इथं येऊन आपण शोभा वाढवली. एक आपलं कुलदैवत असलेलं कसलिंग मंदिराचं काम सुरू आहे, बघितलं असेल आपण सगळ्यांनी. हे मंदिर खूप ऐतिहासिक आहे आणि खूप वर्षापासून त्याची पडझड झाली होती.
सरकारने एकदा मला तिथं घेऊन गेलं बा, आमच्या कोऱ्यांना तिथं मला घेऊन गेले. हे मंदिर म्हणलं आपल्याला असंच टिकवायला पाहिजे, नाही तर ह्याचं खूप ऐतिहासिक, मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पण अगोदरचं मंदिर आहे. 11व्या शतकाच्या अगोदरच आहे असे अगोदरचे सरपंच आहे. पण ते मंदिर दुरुस्त करायचं हे प्रस्ताव सगळ्यांचा आला. त्याला मी जवळजवळ 3.5 कोटी रुपये आम्ही दिले आणि ते मंदिर आता उभं राहते. आता म्हणतो ते मॅडमला मंदिराकडे घेऊन जाऊया का दर्शनाला, म्हटलं काम कम्प्लीट करा, मी त्यांना दर्शनाला घेऊन येतो. त्यामुळे अशी बरीच कामं इथं झाली. धर्माला जाती जातीला मंदिर द्यायचा प्रयत्न केला आपण. प्रत्येकाला सभामंडप पाहिजे, प्रत्येकाला देवाचं तर सभामंडप झालं पाहिजे, ह्या दृष्टिकोन सभामंडप जवळजवळ सगळे दिले आम्ही. असा विकास इथं साधण्याचा निश्चितच प्रयत्न केलाय. मॅडम ह्या गावातच नाही आहे, आज हे काही पंचकोशीतले सगळे आलेले लोक आहेत तिथं. कुणी हात वर करावा आमच्या गावाला पैसा मिळाला नाही म्हणून. हाय कोण? सगळ्या गावाला जवळजवळ वाड्या वस्त्यांना आपण आम्ही 20-25 कोटीच्या वर गेलोय. एक आमचं बेड गाव आहे, उमेश आहे का? एक सर आले असतील ना, जवळ 175 कोटी सर आहे ना. किती दिले पैसे? हा 115 कोटीच्या गावाला दिलेले आहेत. मोठं गाव आहे पण सगळ्या सुखसित उपयोग झालेले आहेत. सगळ्यांना जलजीवन मशीन मधून स्कीमा आमच्या चालू आहेत. त्याचं काही ठिकाणी कामं अधुरी आहेत, ती कामं पूर्ण करायची आहेत. रस्त्याची कामं जवळजवळ आमची संपत आलेली आहेत. हायवे सगळे आमच्या संपत आलेले आहेत. विजेची समस्या सगळ्या सुटलेल्या आहेत. पाण्याच्या समस्या सुटलेल्या आहेत. आरोग्याच्या समस्या तुमच्या आशीर्वादाने इथं सुटलेल्या आहेत. त्यामुळे कुठेही समस्या अशी असावी असं वाटत नाहीये. फक्त घरातलं भांडण, सासू सुनेचं भांडण, एवढ्याच समस्या आता माझ्याकडे आहेत. बाकी समस्या जवळजवळ सुटल्या झालेल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ता सक्षम राहिलाय, कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. आज आमचा स्टाफ इथं बसलेला आहे, लाल भडक झालाय सगळा, बरोबर ना. आज त्यांच्याकडे पण जरा बघा काय कमी असेल त्यांचं. हा पण खूप मेहनत घेणाऱ्या माझ्या महिला ताई आहेत सगळ्या. तर त्या दृष्टिकोनात आपण सर्वांनी प्रयत्न करूया. आपण एवढ्या मोठ्या संख्येने या उद्योगाला उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ, खूप खूप